आणि 5-7 मिनिटांची वाफ आणि आपलं मेथीचं पिठलं तयार. अरे आलात तुम्ही? तर आजपासून आपण नवीन सिरीज चालू करतोय, आज माझ्या घरी. म्हणजे ना, मी तुम्हाला वेगवेगळे पदार्थ तर दाखवतच असते, पण रोजचा स्वयंपाक मी काय करते हे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. मग कधी सकाळचा, कधी संध्याकाळचा किंवा दोन्ही वेळचा स्वयंपाक काय करायचा हे मी शेअर करणार आहे. म्हणजे तुम्हाला पण आयडियाज येतील. माझ्या पद्धतीने तुम्ही पण त्या रेसिपीज ट्राय करून बघा की. ही सिरीज जर आवडत असेल, कंटिन्यू बघायची असेल, तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट्समध्ये रोजचं जेवण सरिताज किचन असं लिहा. नमस्कार, सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज होम किचनमध्ये आज माझ्या घरी मी करणार आहे मस्त असं मेथीचं पिठलं, गरमागरम भाकरी, त्याच्यासोबत वरण भात. चला करूया. तर हे मेथीचं पिठलं मला खूप आवडतं. कधी कधी काय होतं, आपण एक जुडी मेथी पुरत नाही, मग मी 2 जुड्या आणते, पण त्या जास्त होतात, मग मी अर्धी तशीच ठेवते आणि मग 4-5 दिवसांनी त्याचं पिठलं करते. तर त्याला कमी मेथी लागते. तर कसं प्रमाण घ्यायचं, 1 वाटी बेसन असेल तर त्याच्यासाठी 2 ते 3 वाट्या मेथीची भाजी घ्यायची. म्हणजे अशीच मोजून घ्या किंवा अंदाजे घेतली तरी चालते. आणि मेथीची भाजी घेताना जेव्हा आपण ती निवडून ठेवतो, घेत असताना आधी खळखळून धुवायची. खास करून पावसाळ्यामध्ये तिला खूप माती असते, त्यामुळे खळखळून धुवायची. चाळणीवर धुण्यापेक्षा अशा मोठ्या भांड्यामध्ये पाणी घ्यायचं, त्यामध्ये मेथी घालायची, चांगली खळखळवायची आणि वरच्यावर काढायची. म्हणजे माती माती खाली बसते आणि भाजी कमी पाण्यामध्ये अगदी व्यवस्थित स्वच्छ होते. हे बघा, एकदा धुतलं तर किती घाण पाणी निघालं, त्यामुळे मी मेथी परत एकदा धुणार आहे. हे बघा, मेथी आपण दुसऱ्या पाण्यातनं घातली. आता बघा स्वच्छ झाली आहे. याला चाळणीवर काढूया आणि याला आपण एक 10 मिनटं बाजूला ठेवूया. 10 मिनिटांनी भाजी चांगली निथळली आहे. आपण याला बारीक चिरूया. तर पिठल्यामध्ये मेथी वापरताना असेल ना शक्य तर पानं घ्या, पण तुम्ही जर मेथीची देठासहित घेतली, कोवळी असेल तर बारीक चिरून घ्या. चला, मेथी चिरून झाली आहे, लगेच आपण फोडणी करूया. आता फोडणी करूया. तर त्याच्या आधी ना आपल्याला काही तयारी करायची. पिठलं एकतर तुम्ही पाण्यात वैरून टाकू शकता, म्हणजे बेसन डायरेक्ट, पण मी आधी ना मिश्रण करून घेते. पातेल्यामध्ये वाटीभर बेसन घेतलं, त्यामध्ये थोडं थोडं पाणी घालू, साधारण वाटीभरच पाणी घालायचं. याला आधी मिक्स करून गुठळ्या मोडायच्या. हे बघा, 1 वाटी बेसनाला 1 वाटी पाणी घातलं, ह्याचं असं मिश्रण करून घेतलं. आणि इकडे भांड्यामध्ये घेऊया लसूण, 4-5 मिरच्या आणि जिरं, साधारण 1 पाव चमचा. तर याचा ठेचा करून घेऊ. हे बघा, असा मस्त ठेचा झाला. आता फोडणीसाठी घेऊया 2 ते 3 चमचे तेल. खरं तर जेव्हा मी एकटी करत असते ना, याच्याहून पटकन होतं, कारण हे सगळं सांगत बिंगत बसण्याची गरज नसते. आत्तापर्यंत माझं पिठलं झालं पण असतं, पण जेव्हा शूट करतो त्यावेळी मग हे सगळं काढून घ्या, म्हणजे तुम्हाला दिसताना ते व्यवस्थित दिसावं, हा एक उद्देश असतो. नाहीतर मग जेव्हा आपण करतो घरामध्ये, तसंच मी पण करत असते, अगदी तुमच्यासारखंच. कधी कधी तर असाच नुसता वरच्यावर रगडून घ्यायचं. मिक्सर पण मी वापरत नाही. मसाल्याचा डबा घेतला, साहित्य टाकलं की झालं. चला, आता तेल गरम झालंय, फोडणी करूया. तेल तापलं, मोहरी घालूया अर्धा चमचा, तयार केलेला ठेचा, कढीपत्ता आणि हिंग. मस्त परतायचं. लसूण मिरची ना मस्त परतायचं फोडणीमध्ये, मग पिठल्याला खरी चव येते, बरोबर ना? बरं, हे परतलं. यामध्ये घालूया पाव चमचा हळद याच्यामध्ये मिसळून घेऊया. आता घालूया चिरलेली मेथी, मीठ चवीपुरतं आणि याला चांगलं परतून घेऊया. तसं तर मेथी आहे ना बेसनापेक्षाही लवकर शिजते, पण तरी पण आधी ना थोडंसं तेलात या ठेच्यामध्ये तिला मीठ घालून शिजवलं ना, तिचा कडवटपणा कमी होतो. बरेच जण काय करतात, मेथी घातली, मिक्स केली की लगेच पाणी घालून पीठ घालून वैरतात. तसं करण्यापेक्षा मेथी ना चांगली 2-3 मिनटं परता, हलका कडूपणा कमी होतो आणि पिठलं बघा काय खमंग लागतं. म्हणजे ही माझी पद्धत आहे, तुम्ही कसं करता मला कमेंटमध्ये सांगा. भाजी 2 मिनटं परतून घेतली. आता घालायचं आहे पाणी, पण हा ठेचा वाया घालवायचा नाही, मिक्सरच्या भांड्यातच पाणी ओतायचं. तर आपण 1 वाटी पाणी बेसनात घातलं, 2 वाट्या पाणी आपण फोडणीत घालतो. यामध्ये मी घालते 2 वाट्या पाणी. तुम्ही आणखीन पातळ करायचं आहे, आणखीन पाणी घातलं तरी चालणार आहे. पाणी घालून याला मिसळलं. गॅस मोठा करून एक उकळी आणूया. हे बघा, याला मस्त उकळी आलेली आहे.
यामध्ये घालायचे बेसन. गॅस कमी करायचा आणि थोडं बेसन घालत घालत याला मिसळायचं या प्रकारे. याला आमच्याकडे म्हणतात वैरून घेणं. तुमच्याकडे काय म्हणतात कमेंटमध्ये सांगा. तर याला आपण वैरून घेतलं. बघितलं किती सोपं आहे वैरून घ्यायला. हे बघा छान हे पिठलं तयार झालंय. तयार झालं म्हणजे वैरलं गेलंय. आणि हे बघा हे असं ना चटचट चटचट करायला लागलं. आता काय करूया, यावर ठेवायचं झाकण. यावर झाकण ठेवूया आणि एक 5 ते 7 मिनिटांची वाफ काढू. फक्त मध्ये 1-2 वेळा हलवून घ्या म्हणजे बेसन अगदी छान शिजलं जातं. पण झाकण ठेवा बरं का, नाहीतर हे सगळं चटचट चटचट करून अंगावर उडतं आणि भाजू शकतं. आता पिठलं शिजतं तर मी लगेच कुकर लावून घेते. तर तोपर्यंत मी डाळ भाताचा कुकर तयार केला आहे. याचा गॅस चालू करू, पिठल्याकडे बघूया. आणि 5-7 मिनिटांची वाफ आणि आपलं मेथीचं पिठलं तयार. हे बघा मस्त शिजतंय ना चटचटचट. आणि हलकी हलकी साय धरायला लागली की समजायचं पिठलं तयार झालं आहे. किती छान झालं आहे बघा, एकदम मऊसूत परफेक्ट कन्सिस्टन्सी. आणि या पद्धतीने जेव्हा तुम्ही बेसन कालवून पाण्यात पण फोडणी देता, बेसन पण पाण्यात कालवून करता ना, तेव्हा ते तसं पिठलं असतं ना, त्याची कन्सिस्टन्सी गार झाल्यावर पण खूप घट्ट होत नाही. तर आमच्याकडे अशी पातळ पिठल्याची कन्सिस्टन्सी आवडते. तुमच्याकडे कसं आवडतं कमेंटमध्ये सांगा. आता माझी आई रागवते की पालेभाज्यांमध्ये कोथिंबीर घालायची नाही, पण मला आवडते थोडीशी कोथिंबीर. रटरट शिजणाऱ्या पिठल्यावर मस्त हिरवीगार कोथिंबीर आणि गॅस बंद. कुकर पण झाला, पिठलं झालं. आता पटकन मस्त गरम गरम ज्वारीच्या भाकरी थापते, मग झाला स्वयंपाक. ज्वारीचं किंवा कुठल्या पण भाकरीचं पीठ तुम्ही जितकं चांगलं चुरता, म्हणजे असं तितकी भाकरी चांगली थापता येते. आणि तुम्हाला आणि इथं शूट करायच्या नादात एक गोष्ट माझी विसरली. पीठ जुनं झालंय. पीठ जुनं झालं असेल तर गरम पाणी घ्यायचं. मी आज गार पाण्यातच भिजवलंय. आता बघूया भाकरी कशा येतात. आता मला परातीत भाकरी थापता येत नाही. कोणीतरी मला कमेंटमध्ये विचारलं होतं की तुला अशी कुठली गोष्ट आहे जी येत नाही. मला परातीत भाकरी थापता येत नाही. मी नेहमी पोळपटावर भाकरी थापते. चला आता पटापट भाकरी थापते आणि मग गरम गरम भाकरी, पिठलं, भात, वरण. भाकरी करताना कढईपर्यंत पाणी लावायचं. आणि मस्त खरपूस भाकरी तयार झालेल्या आहेत. खमंग अशा भाकरी, त्याच्यासोबत मेथीचं झणझणीत पिठलं, त्याच्यासोबत कांदा फोडून घ्यायचा किंवा पातीचा कांदा असेल तर अजून भारी, सोबतीला चटणी बिटणी, भाजला पापड तर चालेलच, नाहीतर असं खायला सुद्धा पोटभरीचा मेनू तयार आहे. तर आमच्याकडे ना अशाच पद्धतीचा साधा सोपा मेन्यू आम्ही बऱ्यापैकी करत असतो. सगळ्यांच्या घरी साधं सोपंच असतं, फक्त मी ते तुमच्यासोबत शेअर करते. तुमच्या पण काही रेसिपीज असतील तर शेअर करा. आमच्या घरचा भेद कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा. आणि ही सिरीज आवडत असेल तर पटकन व्हिडिओला लाईक करा. भेटूया पुढच्या भागात. हॅपी कुकिंग.